जय हिंद, गुड मॉर्निंग. यूट्यूबच्या सर्व व्ह्युअर्सना सुद्धा जय हिंद. आजचा आपला जो टॉपिक आहे हा आहे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर काही टॉपिक समोर अवलंबून आहेत, जसे वाक्याचे प्रकार, त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण. हे टॉपिक या टॉपिकवर अवलंबून असल्यामुळे आपण उभयान्वयी अव्यय पाहून राहिलो. ज्या पद्धतीने आपण प्रयोगाचे भाग 1, भाग 2, भाग 3 केले, तसंच उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा भाग 1, भाग 2, भाग 3, वाक्याचे प्रकारचे पण भाग 1, भाग 2, भाग 3 आपण आता करणार आहोत. आणि समजून असा टॉपिक होईल. पूर्ण टॉपिक पहा, त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करा. एकही प्रश्न इकडले तिकडे जाणार नाही, किंवा ऑफलाईनचे पोरं असो किंवा ऑनलाईनचे पोरं असो. लक्षात येऊन राहिलं. आता उभयान्वयी अव्यय आपल्याला टॉपिक पाहायचा आहे. उभयान्वयी अव्यय याचा अर्थ तुम्हाला सांगतो पहिले मी. उभय म्हणजे दोन, उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणी. म्हणजे दोन गोष्टीचं एकत्रीकरण जिथं केलं जाते त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात, आपण असं म्हणू. मग दोन गोष्टी कोणत्या? मग दोन वाक्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाक्य, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाक्याचं एकत्रीकरण जिथं केलं जाते त्याला काय म्हणतात? उभयान्वयी. आता एक वाक्य कसं, आता मी लिहून सांगितल्यापेक्षा तुम्हाला तोंडीच सांगतो. आता समजा एक वाक्य आहे, आई बाजारात गेली. आई कुठे गेली? हे वाक्य आहे की नाही? आणि थैली घरी विसरली. आणि काय झालं? 1756 वाक्य तयार करू शकता तुम्ही. फक्त एक लक्षात घ्या, आई बाजारात गेली आणि थैली घरात विसरली. आई बाजारात गेली, थैली घरात विसरली, या दोन वाक्यांना जोडलं कोण? आणीला आपण म्हणू उभयान्वयी अव्यय. समजलं? झाली आपली व्याख्या. मग आता हे उभयान्वयी अव्यय आपला टॉपिक सुरू झालेला आहे. या उभयान्वयी अव्ययाचे आता आपण प्रकार बघू. उभयान्वयी अव्ययाची व्याख्या आताच सांगितली मी तुम्हाला. दोन प्रधान शब्द किंवा दोन प्रधान वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता आपल्याला काय पाहायचं आहे? प्रकार. पहा, आता प्रकार पाहणार आहे आपण. एक प्रकार, उभयान्वयी अव्ययाचे प्रकार. पहिले दोन प्रकार. पहिला पडेल प्रधानत्व. प्रधानत्व. आणि दुसरा पडेल गौणत्व. आता प्रधानत्व आणि गौणत्व काय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक वाक्य प्लस राहील, दुसरं वाक्यही प्लसच राहील. आणि याच्यामध्ये एक वाक्य प्लस राहील आणि एक वाक्य मायनस राहील, किंवा एक वाक्य मायनस राहील, एक वाक्य प्लस राहील. आता आपण गणिताच्या नियमात पाहिलं होतं चिन्हाचे नियम. ते चिन्हाचे नियम इथं लावून राहिलो आपण. आता कसं मला सांगा? प्लस प्लस, अरे बोला, प्लस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस. समजून राहिलं? मग प्लस मायनस येऊ की मायनस प्लस येऊ, ते काय राहील? गौणत्व. आणि प्लस प्लस आलं तर ते काय राहील? आता हे नेमकं कसं ओळखायचं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता कसं आहे, आता जर समजा एखादं घर आहे आणि त्या घरात नवरा आणि बायको दोघंही नोकरीवर आहे. दोघंही काय आहे? मग दोघंही नोकरीवर असले तर काय होईल? हा, प्लस प्लस होईल. म्हणजे हे म्हणून तू मला साडी नाही घेऊ देत का, माझ्याजवळ का पैसे नाही, बरोबर आहे. ते म्हणून मला आता जराशी आज आणायची आहे, जराशी 180 360, तर ते म्हणून मला पगार आहे, तुला नाही मागा लागत. समजून राहिलं ना? दोघांचा आपापला स्वाभिमान आहे. आता त्याचा ते कसे वापर करतात ते त्यांच्यावर. पण म्हणजे दोघांजवळ पैसा आहे ना त्या, म्हणजे कोणी कोणावर अवलंबून आहे का? म्हणून त्याला काय म्हणू आपण? प्रधानत्व. वाक्याशी सांगतो तुम्हाला, फक्त समजून घ्या. आता इथं नवऱ्याजवळ पैसा आहे, बायकोजवळ पैसा नाही, म्हणजे काय झालं? बायको कोणावर अवलंबून आहे? तिला पैसे चोरास लागते, बरोबर आहे. इकडे जर नवऱ्याजवळ पैसा नाही, बायकोजवळ पैसा आहे, तर हा काय झाला? याला मंगळसूत्र त्याच्या मनगटाले बांधून म्हणला का, नाल्या का मॅडम घ्यायच्या, घ्या ना मग टोली. तो आरटीओ ऑफिसर राहील ना. आरटीओ म्हणजे रिकाम टेकडा ऑफिसर. गौणत्व तिच्यावर अवलंबून आहे तो. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं? मग आता प्रधानत्व म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. दोन्ही वाक्यामध्ये स्वतःचे काही ना काही अर्थ असते, म्हणून त्याला काय म्हणतात? प्रधानत्व वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मी असं एक वाक्य घेतो. वाक्य तेच आहे, विजा चमकू लागल्या. विजा चमकू लागल्या आणि पावसाला काय झाली? सुरुवात झाली. बरोबर की नाही? आता मला सांगा, हे वाक्य आहे की नाही? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या इथपर्यंत एक वाक्य, पावसाला सुरुवात झाली इथपर्यंत दुसरं वाक्य. या दोन्ही वाक्याला जोडलं कोण? मग या दोन वाक्याचं एकत्रीकरण केलं, म्हणून याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. एक पडतो प्रधानत्व आणि दुसरा पडतो. एवढं क्लिअर आहे?
मग मला सांगा, विजा चमकू लागल्या हे एक वाक्य आहे, हे एक वाक्य प्रधान आहे. आणि पावसाला सुरुवात झाली हे सुद्धा काय प्रधान आहे, कारण याचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे, याचं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर लक्षात घ्या. बघा आता ए बाई ते जाऊ देत, नोट्स मध्ये नको पाहू. आता विजा चमकू लागल्या म्हणजे हे एक क्रिया आहे, आणि पावसाला सुरुवात होणे हे एक वेगळी क्रिया आहे. म्हणजे हे याच्यावर अवलंबून नसलं पाहिजे. आता मला सांगा, विजा चमकल्यातच पाऊस येतो का? येतो का? म्हणजे जेव्हा पाऊस याचा असेल तर पहिले विजा चमका लागते का? आता आपण पाहतो ना, झडी विळीतनी डायरेक्टच पाऊस सुरू होऊन जाते, तेव्हा विजा थोडी ना चमकतात. आणि बरं कधी कधी विजा चमकतात, गडगडाट कडकडाट होते, एकही थेंब पडत नाही. म्हणून तर त्याच्यावर ते म्हणतात ना, गरजने वाले कभी, माहित आहे त्याच्यावरून ते मन तयार झाली की नाही. मला काय म्हणायचं आहे, विजा चमकल्या तर पाऊस सुरू होतो तसा नाही, आणि पाऊस सुरू झाल्या तर विजा चमकतात अशा एखाद्या वेळेस हा योग येतोय, म्हणजे मोस्ट ऑफ द मोस्ट येतोय. विजा चमकल्या की पाऊस येतो, वातावरण तयार होत असते, परंतु नियम नाही ना. अरे विजा चमकल्या म्हणजे 100% पाऊस पडतो म्हणून हे वाक्य काय आहे, स्वतंत्र आहे. हे वाक्य काय आहे, मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं. समजा आपण आता एक वाक्य घेतलं, एक छोटस वाक्य घेऊ आपण, जसं सायकल पंक्चर झाली म्हणून मला यायला काय झाला, उशीर झाला. आता तुम्हाला जर म्हटलं, समजा असं म्हटलं, बघा सायकल पंक्चर झाली एक वाक्य, म्हणून मला यायला उशीर झाला दुसरं वाक्य, यायला जोडलं कोण? आता मला सांगा, हे वाक्य या प्रधानत्वामध्ये घेसान का गौणत्वामध्ये घेसान? कारण एक क्रिया झाली म्हणून दुसरी त्याच्यावर काय आहे, डिपेंड आहे, असं आपल्याला वाटते, पण असं नाही आहे. असं नाहीये. का नाहीये? आता मला सांगा, सायकल पंक्चर झाली तर 100% उशीर होतोच का? कंडिशन समजा आहे. उदाहरणार्थ, आता हा गडी आहे, बऱ्याच दिवसापासून ट्राय करून राहिला, याचा मोबाईलवर चॅटिंग नंबर गिंबरले मुश्किल न शोधला, आणि याचं सुरू आहे चॅटिंग करणं. आणि त्याच्या समोरच्या जे आहे पार्टनर, तिने म्हटलं बा मी आता तू ये भेटाले. ते म्हणून कुठं? हा म्हणून मी नेहरू पार्क चौकात जाऊ, मग एखाद्या कॅफे गिपेत. मग यानं पहिले लय प्रयत्न केले, कोणाची गाडी गिडी भेटते का. यानं म्हटलं जाऊ द्या, आता हा काही वेळ जाऊ द्यायला पुरत नाही, आपण सायकलनंच आता काय करू, जाऊ भेटाले. ठीक आहे म्हणून समजून घ्या बा, आता समजदार मुलगी. मग हा खडकीवरून निघाला आणि कौलखेड चौकात ये लोक त्याची सायकल काय झाली, आणि तिनं टाइम दिलेला आहे संध्याकाळी 6 वाजताचा. आता यानं जर समजा ते पंक्चर काढत बसला तर याला 7 वाजन, तिथपर्यंत ती थांबणार नाही ना. ते म्हणून यानं दुसरी मैत्रीण होती तिकडे काय काही धाक निर्माण होईल ना, आणि याच्याही मनात तो धाक निर्माण होईल. मग तो काय करेन, त्या सायकलले पंक्चर झालेल्या सायकलले काय करेन, 2 तिच्या कंबळल्यात लाता मारन, होय म्हणून रस्त्याच्या बाजूला, आणि तिकडून ऑटोवाला थांबणार नाही, त्याला म्हणून 100 घे पण मला तिथं सोड पहिले. त्याला उशीर होईल का? अरे होईल का? मग सायकल पंक्चर झाल्यावर त्याला उशीर होईल का? समजा तो क्लासला येऊ राहिला आपल्या, त्याची सायकल पंक्चर झाली, तर तो काय म्हणून इथं आल्यावर दरवाजा उघडेल. मी म्हणून का रे सर सायकल पंक्चर झाली होती. त्याच्यासाठी इथं हे उशीर होऊ शकते, क्लासला आले, हे महत्वाचं थोडी नाही, पण तिथं होईल का त्याला? समजून राहिलं तुम्हाला? मग मला सांगा, समजून राहिलं ना? मला सांगा, हे वाक्य याच्यावर अवलंबून आहे का? हो, एवढं सांगितलं ना. हे वाक्य याच्यावर अवलंबून आहे का? हे वाक्य याच्यावर अवलंबून आहे का? दोन्ही वाक्य कसे आहे? प्रधान आहे. कसे आहे? दोन्ही वाक्य प्रधान आहे, म्हणून हे कोणते आहे? म्हणून हे कोणते आहे? वाटते तसं नसते म्हणून जग. लक्षात येऊन राहिलं? आता पुढे बघा, एक वाक्य आहे समजा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता 1 रुपया 1, 100 पैसे 1, जोडलं कोण? बरं, हे याच्यावर अवलंबून आहे का? नाही. अरे 1 रुपया म्हणजे 100 पैसे होईल ना. तुम्ही म्हणसाल का एखादा पैसा कमी करतो 1 रुपया म्हणा, हे 100% याच्यावर अवलंबून आहे, हे 100% याच्यावर अवलंबून आहे. जे एकामेकावर अवलंबून आहे म्हणून त्याला काय म्हणतात? जे एकामेकावर अवलंबून नाही म्हणून त्याला काय म्हणतात? मग हे एकामेकावर अवलंबून आहेत का वरचे वाक्य? पण वाटतेत की नाही आहे? पण आहेत का? समजून राहिलं मला काय म्हणायचं? उभयान्वयाचे प्रकार किती?
पहिला कोणता, दुसरा कोणता, प्रधानत्वाचे प्रकार किती, गौणत्वाचे प्रकार किती, समजून राहिलं मला काय म्हणायचं, लक्षात येत आहे. आता बघा हे प्रधानत्व आहे, या प्रधानत्वाचे आता आपल्याला प्रकार पाहिजे आहे. पहिला पडतो समुच्चय. समुच्चय म्हणजे बेरीज होत असते, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीत भर पाडते, पहिला प्रकार. दुसरा आहे विकल्प, इथं हे किंवा ते, याचे किंवा त्याचे ऑप्शन दिले जाते. तिसरा आहे कोणता आहे, न्यूनत्व. कोणता आहे, न्यूनत्व, याच्यामध्ये कमीपणा किंवा दोष असते. त्याच्यानंतर आहे परिणाम, याच्यावर परिणाम झालेला आहे काही ना काही, लक्षात आलं. त्याच्यानंतर इकडे जर गेलो तर इकडे 4 प्रकार पडतात. पहिला पडतो स्वरूप बोधक, स्वरूप उलगडून दाखवले जाते. त्याच्यानंतर उद्देश बोधक, काही ना काही उद्देश सांगितले जाते, बोधक बोधक. त्यानंतर कारण बोधक, एखाद्या गोष्टीचं कारण दाखवले जाते. त्याच्यानंतर संकेत बोधक. हे पहिले लक्षात ठेवजा तुम्ही. आता एक लक्षात घ्यायचं, जसं जसं आपलं आता प्रकरण पुढे जाईल तुमच्या वाक्याचा प्रकार इथं अर्ध होऊन जाईल. आता जर समजा या 4 पैकी कोणताही प्रकार जर भेटला तर त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य म्हणायचं त्याला, संयुक्त वाक्य. वाक्याचे प्रकार 3 असतात, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि केवल वाक्य. साधं वाक्य म्हणजे काहीच त्याच्यात 2 वाक्य नसले तर त्याला साधं वाक्य म्हणतात. जर समजा ते 2 वाक्य जोडलेलं असेल आणि दोन्ही प्रधान वाक्य असेल तर त्याला काय म्हणतात, आणि एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असेल तर त्याला काय म्हणतात, मिश्र वाक्य. कोणतं वाक्य म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात. आता संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य म्हणजे काय मी तुम्हाला सांगणार आहे, पण संयुक्त म्हणजे काय होत असते. आता समजा ह्या 2 गोष्टी आहे, हे आपला माईकची कव्हर आहे आणि हा आपला पेन आहे, हे एकत्रित आणले मी, असे एकत्रित आणले, हे संयुक्त केले की नाही, मी संयुक्त केलं नाही यांचं, मग याला वेगळं याला वेगळं ठेवता नाही येत का मला. म्हणजे एखादी गोष्ट जर संयुक्त आली तर आपल्याला विभक्त होता येते की नाही, होता येते ना. कारण की दोघांचे पण काय एक स्वतःचं पण एक प्रधान अस्तित्व आहे त्याचं, एक त्यांचं अस्तित्व असल्यामुळे ते काय होऊ शकतात, वेगळे होऊ शकतात, होतात की नाही. नवरा बायकोचे तलाक होतात ना, लग्न असताना ते संयुक्त येतात, तलाक झाल्यावर ते काय होतात, कारण की हे असते पूर्व, हे असते पश्चिम, काय पटणार आहे, म्हणजे दोघांचे काय वेगळे अस्तित्व आहे. पण आता समजा ही बॉटल आहे, या बॉटलमध्ये पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मी मीठ टाकलं आणि ते मीठ घोळलं, आता मी म्हणेन का करवलं, होते का. समजा आता हे याच्यामध्ये निंबू टाकलं तर होईल का अलग, मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं ना. म्हणजे मुद्दा हा आहे, जर समजा गोष्टी एकामेकामध्ये टाकल्या आणि त्या जर वेगळ्या झाल्या नाही तर त्याला काय म्हणायचं मिश्रण. आणि जर गोष्टी एकामेकामध्ये टाकूनही वेगळ्या झाल्या तर त्याला काय म्हणायचं, कारण त्यांचे काय असते, स्वतःचे अस्तित्व असते. मग मला सांगा उभयान्वयाचे प्रकार किती, पहिला कोणता, दुसरा कोणता, प्रधानत्वाचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, गौणत्वाचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, मग हे म्हणजेच काही अडचण, समुच्चय 5 आता. चलो बहुत बढ़िया. मेरे दिल को क्या हुआ, गाणे लयच गैरे लावले आम्ही, युट्यूब सुरू वाटते. चला बघा ना, गाणंच तसं लावलं त्यांना. 2 प्रधान वाक्य किंवा 2 प्रधान शब्द यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे. आता जे बोललो ते पूर्ण लिहू नये, ठीक आहे. याचे प्रकार किती पडतात, पहिला कोणता, म्हणजे बरोबर आहे. आता वाचायचं ना. प्रधानत्व अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकामेकावर किंवा 2 वाक्य ज्या उभयान्वयी जोडली जातात त्याला असे हे पॉइंट्स. प्रधानत्व सूचक उभयान्वयी वाक्यातून काढून टाकल्यास 2 स्वतंत्र केवल वाक्य. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये दोन्ही वाक्य काय असतात, कोणते असतात दोन्ही वाक्य, मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं. टिप, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी सर्व वाक्य काय असतात, समजलं. चला फोटो काढा, तुम्ही स्क्रीनशॉट काढा. आलं लक्षात. चला अरे हो, हे ठेवलीच नाही आपण, नाही समजून राहिला. चला चला पुढे. आता बघा
समुच्चय बोधक. पहिला प्रकार कोणता? समुच्चय बोधक. आता बघा मी मस्त एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त बघा. आता तुम्हाला फक्त पाहायचं काम आहे. आता बघा समुच्चय बोधक म्हटलंय जी अव्यय पहिल्या वेदनात अधिक काय घालतात किंवा दोन प्रधान वाक्य जोडतात त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करतात म्हणून त्यांना काय म्हणतात. याच्यामध्ये काय म्हणते दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्यात काय घालते म्हणते आणि याच्यामध्ये कोणते येतात अन, आणि, आणखी, शिवाय, व, नी, आणि, की. याचं असं नाही बरं, शिवाय तिकडे पण येतील, दुसऱ्या याच्यात येतील, फक्त अर्थ समजून घ्यायचा आपण. आता बघा काय म्हणणं आहे पहा. पहिलंच वाक्य एकदम एंटरटेनिंग आहे. धोंडूला कशी पाहिजे म्हणते नी. पहिला आहे गोरी आणि या दोन्ही वाक्याचा मिलाप कोण केला समजून राहिलं कोण केला. मला सांगा आता याले म्हणजे ही याची अपेक्षा आहे हे प्लस आणि दुसरा पण काय प्लस. हा जाते बकऱ्याकडे बरोबर आहे. पण याच्या कंडिशन्स पहा कशा आहेत. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यानं काय केली भर घातली म्हणून याला काय म्हणतात समुच्चय बोधक. बरं दुसरं बघा. आता मला सांगा गोरी जर पोरगी असली तर शिकलेली असतेच का? नियम आहे का हा? जर शिकलेली असली तर ती गोरी असतेच का? म्हणजे दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने कसे आहेत प्रधान आहेत. कसे आहेत प्रधान आहे म्हणून ते प्रधान मध्ये. आणि याच्या या एका वाक्यात दुसऱ्या वाक्यानं भर घातली म्हणून ते काय आहे मिलाप केला ना. प्लस केली ना. प्लस म्हणजे मिलाप, मायनस थोडी ना झालं. पुढचं बघा पक्ष्यांनी किलबिलाट केला. बघा पक्ष्यांनी काय केला हा त्यांनी प्रॉब्लेम केला किलबिलाट केला आणि प्रॉब्लेम करून दुसरा प्रॉब्लेम काय केला घरट्याबाहेर काय केला. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेमची काय पडून राहिली म्हणून त्याला काय म्हणतात समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता मला काय म्हणायचं लक्षात घेता तुम्ही. आता इथं काय झालेलं आहे आपल्याला प्रधानत्व कसं ओळखायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगून राहिलो. लक्षात घेता. आता पक्ष्यांनी किलबिलाट केला बरोबर आहे. आता पक्ष्यांनी काय केला किलबिलाट चिव 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 केला आणि त्यानंतर काय केली म्हणते त्यांनी घरट्याबाहेर. हा नियम आहे का? ते किलबिलाट करतील किल 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 मान नाही काढतील बाहेर त्यांची इच्छा किंवा ते मान काढतील बाहेर पाहतील नजारा अंदर येऊन पाहतील बरोबर आहे ना. हे वाक्य याच्यावर अवलंबून थोडी नाही. म्हणजे प्रधान आहे म्हणून प्रधानत्व भर पडली म्हणून काय पुढे पहा. आता विजा चमकू लागल्या आताच सांगितलं तुम्हाला आणि पावसाला सुरुवात झाली असं झालं तर असं होत नाही म्हणून हे प्रधानत्व आहे. आणि मला सांगा आता आपण घरी चाललो. घरी चालल्यानंतर पहिला प्रॉब्लेम झाला विजा चमकू लागल्या. आता आपण विजा चमकू लागल्या तरी गाडी चालवतो की नाही चालवतो. लवकर पोहोचलो पाहिजे थांबतो का म्हणजे पहिला प्रॉब्लेम समजा असं म्हणू आपण. आणि दुसरं काय झालं आता गाडी थांबवावं लागते की नाही म्हणजे प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम पडली ना. आता आपण ओलं हो की नाही. त्याच्यानंतर बघा मी गुरुजीच्या पाया पडलो चांगली गोष्ट झाली की नाही. गुरु काय झाले खुश झाले. मला काय म्हणायचं लक्षात देऊन राहिलं. आता इथं असं झालं तर असं होतेच का असं झालं तर असं होतेच का समज ते आपापल्या संस्कारावर असते. त्याचे संस्कार असतात ते घरात घरच्या आईनं जसं दिलं जसं त्याला लहानपणी पाहिलं तसं तर म्हणजे तेच ना उगवल ते पेराल. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं ना. तर अशा पद्धतीनं मी गुरुजीच्या पाया पडलो सेवा काय दिली गुरुदक्षिणा दिली अशा पद्धतीने. त्याच्यानंतर टीप दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्यात काय केलं ते आणि हे त्याचे काय आहे याच्याबद्दल काही अडचण आहे का. चला फोटो किंवा स्क्रीनशॉट काढायचा झालं. तुम्ही युट्यूबला पाहत असता लेक्चर चाल जमून राहायला शेअर करा हा. चला पुढची स्लाइड. आता कोणता प्रकार आहे आता विकल्प दिला जातो ना. काय विकल्प दिला जातो जसा एखादा विकल्प काय देता तुम्ही पहा विकल्प दिलेला आहे काय म्हणते पहा दिलाय तुला ज्ञान हवे की काय पाहिजे मग तुम्हाला काय पाहिजे ध्यान का धन पाहिजे दोन्ही पाहिजे. कारण एखादा जर समजा ज्ञानवान माणूस आहे त्याला लय समजा माहित आहे त्याला कोणी ऐकते का. एखादा धनवान माणूस आहे त्याला काहीच माहिती आहे तरी ऐकतेत की नाही. पण मला सांगा एखाद्याकडे ज्ञान नाही धन आलं तर तो त्याची इन्व्हेस्टमेंट तर बरोबर करू शकला पाहिजे ना. त्याला समजलं तर पाहिजे मला बा SIP करायची आहे का म्युच्युअल फंड करायचा आहे का सोनं घ्यायचं आहे का प्लॉट घ्यायचे आहे. त्यासाठी त्या धनाले रिस्पेक्ट देण्यासाठी काय पाहिजे ज्ञानही पाहिजे. त्याच वेळेस माणसाची नीतिमत्ता कायम राहत असते ना. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात खूप चांगलं म्हणतात आपल्या याच्यामध्ये की विद्येविना काय गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना आणि इतके अनर्थ कोण केले एका अविद्येने केले. तुम्हाला ते माहीतच आहे सर्वांना ठीक आहे ना. ते सार अलंकारात आपण बघू पुढे. तर हे त्याच्यासाठी ज्ञान खूप महत्वाचं आहे.
आता बघा या आता इथं पहा काय म्हटलेलं आहे, या उच्च पदावर आमची नाही तर एक तर आमची तरी झाली पाहिजे नाहीतर तुमची. बरोबर ऑप्शन दिलेले आहे की नाही. बरं असं झालं तर असं होईल किंवा असं झालं तर असं होईल असं काही होत मनासारखं काही होत नसते, म्हणून हे प्रधानत्व. आणि याच्यामध्ये सरळ एक ऑप्शन दिसून राहिलं म्हणून त्याला काय म्हणतात. त्यानंतर मदत मिळो अथवा न मिळो मी जाणारच, काही घेणं देणं नाही मला कोणाचं. बरोबर आहे. पण असं झालं तर असं होतेच का म्हणून हे प्रधानत्व. आणि ऑप्शन दिसलं म्हणून विकल्प. तुला ज्ञान हवे की धन हवे, असं झालं तर असं होतेच किंवा असं झालं तर असं होते असं काही लिखित नाही म्हणून हे प्रधानत्व. आणि तो ऑप्शन दिल्यामुळे विकल्प. बोलत चला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, म्हणजे माझा जीव गेला तरी बा मी पांडुरंगाच्या प्रती काय माझा दृढ भाव राहील. मग इथं अथवा आलं की नाही आणि विकल्प दिला म्हणून काय आहे विकल्प. तू मला ऑफिसला अगर घरी भेटायला आहे, अगर आलं की नाही इकडे नाही तर तिकडे काय आहे हे विकल्प. दोन्ही पैकी एकाची निवड करण्यासाठी विकल्प बोधक उभयान्वयव्य वापरली जातात. या उभयान्वयव्याला पर्याय बोधक उभयान्वयव्य असे सुद्धा म्हणतात. आणि त्यासाठी कोणते वापरले जातात अथवा किंवा अगर वा की नाहीतर. समजलं समजून राहिलं रे बा. पहिला कोणता प्रकार होता समुच्चय बोधक. पहिला प्रकार कोणता होता समुच्चय बोधक. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये काय झालं भर टाकते. बरोबर आहे. इथं हा दुसरा प्रकार कोणता आहे, याची किंवा त्याची काय केली जाते निवड केली जाते. लक्षात येऊन राहिलं. बरं तुम्हाला हे परीक्षेमध्ये प्रश्न दिसून राहिले का आपल्या डेली होणाऱ्या पेपरला. हो बहुत बढिया. आता पेपर चुकू नका देऊ, काय मार्क्स वाढले पाहिजे. चलो नोट्स लिहत आहे ना तुम्ही, नोट्स लिहाव्या लागतात. हा चला पुढे कोणता प्रकार आहे न्यूनत्व बोधक. आता न्यूनत्व बोधक म्हणजे कमीपणा किंवा दोष होत असते. कमीपणा किंवा दोष. इथं बघा 1 नंबर 4 नंबरचं वाक्य आहे. पहा किती जीवनात कमीपणा किंवा दोष आहे. त्याला काय म्हणते, मी तिला भेटायला गेलो. मी तिला काय गेलो भेटायला गेलो परंतु ती आलीच नाही. दिलन भाऊ चॉकलेट चालला परफ्यूम दिवो पिवो मारून अभ्यास कर. हा काय नाही तर अभ्यास केल्यावर 1756. माझं मी नेहमी म्हणत असतो एक लक्षात घ्या, अभ्यास एवढा चांगला करा आणि पोस्ट एवढी चांगली मिळवा. जरी तिनं जरी नाही म्हटलं तरी तिच्या घरच्यानं हो म्हटलं पाहिजे तुम्हाला. तिनं काय म्हटलं तुम्हाला नाही म्हटलं होतं. तिला 12वीत तुम्ही विचारलं तिला तिनं नाही म्हटलं. पण ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर तुम्ही जसे लागले तिच्या घरच्यानं तुमच्या बुड्यासोबत संपर्क केला पाहिजे. पहा ना कुठं चालले इथंच आहे मित्र मैत्रिणी हेच तर भय. त्याला म्हणतात विजय. नाही लक्षात आलं या पुढे नाही मग बघो पा. मी तिला भेटायला गेलो परंतु ती आलीच नाही. मला सांगा किती कमीपणा किंवा दोष झाला याच्या जीवनात झाला की नाही. मग कमीपणा किंवा दोषच झाला की नाही. बरं असं झालं तर असं होतेच का. आणि हा चालला एकदम खतरनाक एकदम जबरदस्त. याले हा 1 लाख रुपये पगार. ते आपण पाहत असतो कधी कधी रील्स मध्ये आहे ना. ते त्याच्या मैत्रिणीला सोडवायला येते तो पोरगा. मैत्रिणीला सोडवायला आल्यानंतर मग बाप राहते तिथं उभा. तू कसा गाला तुझी कॉलर विलर पकडते. मुलाले बोलवते याचा जरासा समाचार घे बरं. मग हा म्हणते काय करतो तू. ते म्हणते मी इथं स्टेट बँकेमध्ये पीओ आहे. हो स्टेट बँकेमध्ये पीओ आहे चलन जवळ येन रे. मग ते बोरगा हात टाक ए जवायला राम राम कर. बरोबर आहे ना. पोस्ट महत्वाची. बरं ठीक आहे. असो म्हणजे असं झालं तर असं होतेच का नाही भेटायला येऊ शकते. आणि असं झालं तर असं होतेच का म्हणून हे प्रधान आहे. पण कमीपणा किंवा दोष दिसला म्हणून कमीपणा किंवा दोष. पुढे बघा आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक. बाकी सर्व ठीक आहे. बरं मला सांगा असे झाले तर असं होतेच का. आईला थोडंही बरं नसलं तर आपल्या घरात किती म्हणजे अस्ताव्यस्त सामान वगैरे असते. किती प्रॉब्लेम्स तयार होतात की नाही. कधी कधी जर पोरं गिरं चांगले असन ऐकणारे असेल तर सर्व ठीक राहू शकते. पण आईला जर बरं नसलं तर हे कमीपणा किंवा दोष नाही झाला का तिच्या तब्येतीत. बरं दुसरं वाक्य म्हणते शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस आलाच नाही. आता मला एक सांगा तुम्ही शेतकऱ्यांना जर शेती नांगरली पाऊस आला नाही तर हे जीवनात किती कमीपणा किंवा दोष राहते. त्याच्या घरात दिवाळी पण नाही बनते. बरोबर आहे की नाही. मग आता बघा पण शेतकऱ्यांनी शेतात नांगरली की पाऊस येतच नाही असं आहे का. म्हणजे ढग पाहत सर अरे इथं नांगरती झाली रसाला निघा इथून असं काय होते का. पडते आणि पडतही नाही म्हणून ते प्रधान आहे. आणि पाऊस आला नाही तर त्याच्या जीवनात काय आहे. अरे बोला ना रे बा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मेला तू विषय संपला. तू मेला जग संपलं तू यासाठी. एक लक्षात घे कधी कोणी विचार करत नाही 2 दिवस तुझ्या आठवणीत राहतील. आम्ही 1 दिवसाचं स्टेटस ठेवू
पोरं ते रील्स ठेवतील, ते स्टेटसले कहा गया उसे ढूंढो है ना, बस तेवढ्या पुरतं राहतील, बाकी मेला गेला संपला विषय बरबाद. न्यूनत्व किंवा दोष, उणीव कमीपणा दाखविण्यासाठी या उभ्यान्वय अव्ययाचा वापर होतो. उभयान्वयी अव्यय दोन वाक्यातील विरोध दर्शवतात. काय दर्शवतात? विरोध. म्हणून यास काय म्हणतात? न्यूनत्व किंवा विरोध दर्शक उभयान्वयी अव्यय असे सुद्धा म्हणतात. कोणते येतात त्याच्यात? पण, परी, परंतु, बाकी, किंतु, परी, मात्र, तरी पण. समजलं का? उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किती? दोन. अरे दोन. किती? दोन. पहिला, दुसरा. प्रधानत्वाचे प्रकार पहिला, दुसरा, तिसरा. समुच्चय म्हणजे बेरीज, विकल्प म्हणजे हे किंवा, आणि न्यूनत्व म्हणजे कमीपणा किंवा दोष. फोटो काढ. चला झालं. चला पुढे. आता कोणता प्रकार आहे? बस आपल्याला परिणाम बोधक पाहायचा आणि थांबायचं आहे, कारण की आपल्याला एका किस्तीत पास आहे. बघा म्हणजे त्याच्याशिवाय लक्षात नाही येणार, दुसरं काही इथं कारण नाही, आपलं लक्षात आलं पाहिजे आपलं. ठीक आहे. आता परिणाम आपण पाहून राहिलो, एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीवर परिणाम होते. जसं पहिलं वाक्य, वाटेत साहेब सबब मला यायला उशीर झाला. बरं हे होतेच का उशीर? नाही. मगच सांगितलं तुम्हाला अर्जंट काम आहे, पेपर आहे, काही आहे, भेटायला बोलावलं तर उशीर होत नाही. पण परिणाम होईल ना, खिशातले पैसे गेले ना, त्याच्यावर परिणाम झाला की नाही? मग तुम्हाला याच्यातून परिणाम दिसून राहिला की नाही? लक्ष देऊन राहिलं? पुढे बघा. तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत, असं होतेच का? बेसरम असला तर येते. म्हणजे हे वाक्य एकामेकावर अवलंबून नाही, पण परिणाम झाला. परिणाम कसा होईल? आता समजा मी लहानपणी म्हणजे असंच मग कोणा कुचिनपणा केला आपल्यासोबत, आगाऊपणा केला, तेव्हा तर काही मनाचं नाही. नंतर गाडी पाहायची उभी आहे का, मग आपला ते चॉक असते ते आपण काढतो ना कंपासातला, पाच रात्री 12-1 वाजता पहिले पाच कुत्रे गित्रे काही भुकून राहिले का, घेतला चॉक टाकला गाडीच्या दुसऱ्या दिवशी जाय गाडी लोटत मग जमकेश्वरला. हा समजून राहिलं ना? म्हणून लहान लेकरास होतं आगाऊपणा करू नका. आणि ज्याच्याजवळ बुलेट गाडीवाली आहे त्यानं तो करूच नका, कारण पंक्चर तुम्हाला माहिती आहे कसं लोटा लागते पण गाडी, बरोबर ना? कोणता काय त्याच्यावर काही परिणाम नाही म्हणजे फरक नाही पडत. ठीक आहे, तो येते आपल्या घरी, पण तो काही ना काही त्याचा परिणाम काय करते? दाखवते. त्याच्यानंतर बघा, यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा, व आमच्या घरी काही कर्तव्य नाही ना म्हणून आम्ही वधू परीक्षा काही करत नाही, पण कोणाकोणाला शो करते. ऑप्शनचं पाहून घेऊ, म्हणजे करू शकतात नाही करू शकत, पण त्याचा काही ना काही काय होईल? परिणाम होईल. नळ फुटला म्हणून पाणी भरले नाही, बरं भरणारच नाही का? समजा उदाहरणार्थ नळ फुटला, पाणी आले नाही, आपल्या बहिणीले त्याच दिवशी पाहुणे पाहायला येणार आहे, आणि कुठं कॅनही अवेलेबल नाही, तर आपण पुऱ्या बिस्लऱ्या भरतो घरात. म्हणजे नळ फुटला तरी पाणी भरलं नाही असं होईल का? म्हणजे याच्यावर परिणाम होऊन राहिला का? होऊन राहिला. काही ना काही पैशावर होऊन राहिला, आपल्या खिशातले पैसे चालले. या वाक्याचा या वाक्यावर काही होऊन राहिला का? अर्थ या दृष्टीने दोन्ही वाक्य प्रधान आहे आणि परिणाम झाला, म्हणून याला काय म्हणतात? परिणाम. आमचा सत्कार झाला, याच तो वर्तमानपत्रात फोटो आला. जर सत्कार चांगला असेल तर फोटो येईल, जर खालचा असेल तर नाही येईल. प्रत्येक सत्काराचा काही फोटो येत नसतो, पण काही ना काही परिणाम झाला की नाही, त्याला 10 लोक ओळखायला लागले ना. पुढे बघा, पोलीस आयुक्त सर्व जाणतात, अतैव एवढी दक्षता घेतात. चांगले असले तर घेतील, नसले तर नाही घेतील. दक्षता घेतात म्हणजे त्याला जास्त काम करायला लागलं, म्हणजे याच्यातून काय दिसून राहिले तुम्हाला? परिणाम. त्यानंतर माझे गणित चुकले त्यामुळे मला 2 गुण कमी मिळाले. तुम्ही म्हणाल सर गणित चुकले तर 2 गुण कमीच मिळतील ना? मी म्हणेन ते प्रश्नच चुकला, मग गुण कायचे कमी मिळतील? मग कॅन्सलच होईल तो प्रश्न. मला काय म्हणा लक्षात होईल? लक्षात येऊ राहिलं? आणि त्यामुळे 2 गुण कमी मिळाले, तो तर काही दिवस टेन्शन मध्ये होता ना. मग या वाक्यामध्ये तुम्हाला सरळ काय दिसून राहिलं? म्हणून याला काय म्हणतात? पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात, म्हणून याला काय म्हणतात? परिणाम. उभयान्वयाचे प्रकार पहिला, दुसरा. प्रधानत्वाचे प्रकार 4. पहिला समुच्चय बोधक, दुसरा विकल्प बोधक, तिसरा न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आता समुच्चय म्हणजे काय? एक वाक्य दुसऱ्या वाक्यात काय करते? विकल्प बोधक म्हणजे काय? या किंवा याचे ऑप्शन देते, त्याच्यानंतर कमीपणा किंवा दोष, त्यानंतर याचा या वाक्यावर काय झालेला आहे? मग हे 4 पैकी कोणताही प्रकार दिसला तर घ्या ना तुम्ही संयुक्त वाक्य म्हणून. ते मी तुम्हाला करून घेणार आहे प्रॅक्टिस. बाकी लक्षात आलं? घ्या फोटो काढून. चला झालं.
आणि तुम्ही युट्यूबवाले जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर शेअर करा जरासं तुमच्या ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये इतर मित्रांसोबत, कारण असे लेक्चर फक्त आपल्या प्लॅटफॉर्मवरच आहे. बाकीचे लोक शॉर्ट टाकतात. आपण पुरेच्या पुरे लेक्चर टाकून राहिलो, जे जे महत्वाचे आहे ते करून घ्या फायदा फुकटमध्ये. धन्यवाद.